महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। एवढं साफसफाई मोहीम असेल, त्या ठिकाणी आनंद सोहळा असेल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोदी साहेबांनी जो दिलेला कार्यक्रम आहे तात्काळ त्याचा अंमलबजावणी केली आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्री कोपिनेश्वराच्या मंदिरामध्ये जे ठाण्याचं ग्रामदैवत आहे त्या कोपिनेश्वरामध्ये स्वतः त्यांनी उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी सकाळीच 12 तास जात नाही त्याच्या आतमध्ये त्यांनी स्वतः सहभागी होऊन स्वच्छता मोहीम सुरू केली। तशाच पद्धतीने ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत श्री राम मंदिराची जी प्रतिकृती आहे त्याची मिरवणूक ठाण्यात निघणार आहे। कोपिनेश्वराच्या मंदिरापासून ती जी मिरवणूक निघणार ती रजिस्टर ऑफिस आणि शेवटच्या टोकापर्यंत अहिल्याबाई होळकरांचा जो चौक आहे सन्माननीय त्यांच्या तिथपर्यंत ती मिरवणूक निघणार आहे। राम मंदिराची प्रतिकृती त्या मिरवणुकीत असणार आहे आणि तिचं वाजत गाजत आपण मिरवणूक काढणार आहोत। संपूर्ण देश राममय झालेला आहे, पूर्ण जग राममय झाले। ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय आहे हे राम मंदिर व्हावं म्हणून दिघे साहेबांनी सुद्धा चांदीची वीट प्रथम अयोध्येला पाठवली होती आणि त्यामुळे हे राम मंदिर होतंय हा प्रत्येक ठाणेकराचा सुद्धा त्या सोहळ्यामध्ये सहभागी होता यावं याकरता आपण हा सोहळा आयोजित केलेला आहे। त्या रथ मिरवणुकीमध्ये विविध भाषिक, विविध प्रांत यांचे विविध लोककला, त्याच्यामध्ये वारकरी असतील, लेझिम असेल, बँड असेल, श्रीरामाची प्रतिकृती असेल, अशी विविध नाशिक ढोल असेल, अशी ती मिरवणूक देखणी आणि लोकांच्या लक्षात राहील अशी मिरवणूक ती निघणार आहे श्रीराम मंदिर प्रतिकृतीची। आणि त्यानंतर तलावामध्ये त्याच वेळी तलावामध्ये तरंगता रंगमंच, तरंगता स्टेज आपण बनवतोय, त्यावरती श्रीरामावरती असलेली प्रभू रामचंद्रांवरची गीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर आपल्या तलावामध्ये श्रीरामांच्या आयुष्यावर एक लेझर शो, पहिल्यांदाच मासुंदा तलाव या ठिकाणी एवढा मोठा लेझर शो त्या ठिकाणी ठाणेकरांसाठी आपण करणार आहोत। त्यानंतर ठाणेकरांच्या वतीने आपलं ठाण्याचं कौतुक आणि ठाण्याचा अभिमान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या हस्ते, जरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तरी ते एक ठाणेकर आहेत आणि आपला हक्क त्यांच्यावर आहे, त्यांचा हक्क आपल्यावर आहे आणि म्हणून सर्व ठाणेकरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रामाची आरती त्या तलावामध्ये होणार आहे। त्याकरता बनारसवरून जे काही महंत आहेत आणि त्या ठिकाणी जे आरती करतात ते महंत खास ठाण्यात येणार आहे। एक वेगळा सोहळा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी, प्रदूषणमुक्त अशा फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा त्या तलावामध्ये मोठा शो त्या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण सोहळा ठाण्यामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे आम्ही साजरा करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आहेत,
आमचे आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. हा सोहळा यशस्वी होण्याकरता महिला आघाडीचे आमच्या ठाणे जिल्हा प्रमुख सौ मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, शहर संघटक ठाणे महापालिका अध्यक्ष अशोक वैती, आमचे शहराचे सगळे प्रमुख हेमंत पवार, राम रेपाळे, राजू फाटक, विलास जोशी, अनिल भोर, बाळा गवस ही सर्व मंडळी, आमच्या ठाणे किरण नागते असतील, शिवसेनेचे कमलेश चव्हाण असतील, ही सर्व पदाधिकारी पूर्णपणे गेल्या पवन कदम आहेत. गेल्या जवळजवळ 15-20 दिवसापासून याचं काम सुरू आहे. ठाण्यात आज म्हणजे तुम्ही पाहिले असेल ठाण्यामध्ये फ्लेक्ससुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. आपण आपल्या सर्व मीडियाद्वारे त्याची प्रसिद्धी करावी आणि ठाणेकरांना जे आम्ही आव्हान केलेलं आहे की प्रत्येक ठाणेकराचा हा सोहळा आहे. ठाणेकर दिवाळी साजरी करायची आपल्याला आधीच, आणि ठाण्यामध्ये कधीही पहिली प्रथम कृती ठाण्यात केली जाते. 22 तारखेला प्रत्येक जण आपापल्या विभागामध्ये आमच्या शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिक, नगरसेवक, कुठे कुठे मिरवणुका आहेत, कुठे कुठे महाआरती आहे, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. पण संपूर्ण ठाणेकरांनी एकत्र हा 20 तारखेला जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे 5:30 वाजता आमची जी काही रॅली आहे ती श्री राम रथ रॅली ती सुरू होणार आहे. त्यासाठी खास पुण्यावरून सुद्धा बँड आहे. अशी खूप चांगली जी काही प्रसिद्ध हलगी आहे, केरळाची लोककला आहे, विविध समाज आहे, हे सर्वजण, आणि शीख समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे सर्वजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. ही ठाण्याची मिरवणूक असणार आहे. त्याच्यामुळे आपण ती प्रसिद्धी द्यावी आणि आपण सगळ्यांनी याचं चित्रांकन असेल, बातम्या असतील, प्रसिद्धी असेल आपल्या माध्यमातून द्यावी. रॅलीमध्ये आपण तर सगळेजण सहभागी व्हालच, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु आतमधला जो काही सोहळा आहे तो जे काही आपले चॅनल्सवाले आहेत, यूट्यूबर्सवाले आहेत, त्यांच्याकरता आपण नौकानयनाच्या ठिकाणी बोटीची व्यवस्था केलेली आहे. तर त्याच्यामधून चॅनल्स, फोटोग्राफर्स यांना आतमधला जो काही सोहळा आहे त्याच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे. त्या माध्यमाद्वारे तुम्ही तलावामध्ये आतमध्ये येऊ शकणार आहे. पण खूप चांगला सोहळा बऱ्याच दिवसांनी, आणि या सर्व सोहळा कुठली इव्हेंट कंपनी मॅनेज न करता आमचे शिवसैनिक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि सर्व शिवसैनिक तो सोहळा करतायत. याची सुद्धा एक आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.